कराडचा जो हार्वेस्टरचा मुद्दा तुम्ही काढलेला आहे, नेमकं काय झालं होतं? कोणते लोक तुमच्याकडे आले होते? त्या लोकांना कशी मारहाण झाली होती आणि त्यांनी आर्थिक फसवणूक झाल्याचं काय सांगितलं होतं? आता ते कोण आले होते म्हणल्यावर अवघड प्रश्न आहे तो, कारण ते काय ध्यानात नाही राहिलं. कारण त्यावेळेस त्यांना मारलं होतं आणि ते खूप घाबरलेले होते. त्यांना कुणीतरी सांगितलं असं, ते बांधव सांगू शकतील हार्वेस्टरवाले, मला नाव नाही आठवायचं आता त्यांचं. तुम्हाला पाटलाकडे जा म्हणून ते तातडीनं त्यांना मिळ लागला की नारायणगडावर ते आले. आणि मी त्यांनाही माहिती आहे हार्वेस्टरवाल्याला, त्या क्षणाला ते प्रश्न सोडला. यांना आता बोट लावायचंच नाही म्हणलं, आता पैशाचा विषय तुम्ही मार्ग काढायचा. तुम्ही कोण येतं काय मला माहीत नाही, ते सरमाडा करमाडा ते मला माहीत नव्हते कोण आहे काय ते, पण त्याच्यात धनंजय मुंडेचं नाव आलं ते हार्वेस्टरवाल्यांकडून. हां म्हणलं ते नाव आहे बा ऐकण्यात, ते नाव ऐकण्यात आहे. तर त्यांचं काय असेल तर मी ते सांगतो लगेच, कारण आमच्याकडे एक गेवरायला आहे त्यांचा, मग त्यांचा कार्यकर्ता आहे दोघांचा पण, दोन्ही मंत्र्यांचा त्यांच्या, तो कार्यकर्ता दोन्हीकडे बी चालतो तो. मग ते त्याला सांगितलं बाबा हे गरीब लोक आहेत शेतकरी, यांचेच पैसे घेतले आणि तुम्ही यांनाच मारताय म्हणजे काय, तुम्ही तो प्रश्न मार्गी काढताय का नाही, नसता ह्या मॅटरमध्ये मग मी पडत. ते म्हणे मग 2-3 मिनटं वेळ द्या. 2-3 मिनटं वेळ द्यायला म्हणलं की त्याने फोन लावले असते बहुतेक. तर त्याला ते म्हणले जणू वाटतं की ते हे लफडं तिकडं कसं काय गेलं बाबा म्हणे पाटलाकडं, आता हे अवघड खेळ झाला असं काहीतरी म्हणलं वाटतं, मला माहीत नाही काय म्हणलं ते, पण ते आम्हाला तसं म्हणलं. ते म्हणलं ते लगेच बोलवलेत. म्हणलं आत्ता पुरतं हानीत होते ना, आता कसं काय लगेच बोलवलेत. नाही नाही म्हणे ते पाटलाकडं विषय कसं काय गेला ते मुंडे साहेबाचं, मग ते माझं बी नाव म्हणजे ते सारमाड्याचं आणि त्याचं दोघांचं नाव, आणि मग हे सगळं उलटच व्हायला. आता त्या लोकांना म्हणा काही करायचं नाही, काही करू नका, आम्ही करतो, वापस घेऊन ये म्हणजे त्याला सांगितलं गेवरायवाल्या. मग ते गेवरायवाला यांना घेऊन गेला बीडला. पुन्हा हे जात नव्हते बिचारे शेतकरी हार्वेस्टरवाले, सगळे घाबरले होते, हे वापस जात नव्हते. मग गेले, त्यांना बहुतेक राहायची व्यवस्था केली त्यांनी. उलट आम्हाला फोन आला होता बहुतेक, म्हणजे आमच्या जवळच्या लोकांचा त्यांचा, की त्यांनी चांगली व्यवस्था केली, म्हणले मारलं पण आता नीट बोलायलेत म्हणे आम्हाला जरा, त्यांनीच केला होता. मग आता त्याच्यानंतर मी आष्टीच्या दौऱ्यावर गेलो, पाठत 3:30-4च्या दरम्यान पाठ ते लोक पुन्हा भेटले मला हार्वेस्टरवाले त्या गेवरायवाल्या संगच, की आम्ही देतो म्हणून आम्हाला सांगितलंय म्हणे त्यांनी, असं काहीतरी झालं. म्हणलं तुमचं काम हो, मला काय बाकीचं देणं घे नाही. ते धनंजय मुंडे असू नाही तर ते कुणी असू नाही तर ते मराठ्याचं असू नाही तर ओबीसीचं असू नाही तर कोणाचं असो, तुमच्या काम होण्याशी मला मतलब आहे. होतं आहे ना ते म्हणे हो. आणि मग आता ते झालंय का नाही नंतर मलाही त्या बांधवांनी, शेतकरी बांधवांनी सांगितलं नाही, आणि पुढचं काय माहीत पण नाही. त्याच्यानंतर तो विषय हार्वेस्टरचा. पण मग नंतर वाल्मिक कराड हा हार्वेस्टरचा प्रकार झाल्यानंतर नंतर धनंजय मुंडे सोबतच तुमच्याकडे आला अंतरवालीला. पण त्याच्यानंतर खूप दिवसांना आला असं मला वाटतं, ते आता लोकसभेचा विषय असं मला वाटतं. ते अंदाजे हार्वेस्टरचे मला आलते तेव्हा, आणि हे पार विधानसभेच्या टायमाला आलते. किती वाजता आले, कसा निरोप देऊन आले होते, किती वेळा परत गेले होते? आता ते गावात ध्यान राहायचं, ती मारण्याची गर्दी. मला तर एवढं आठवत आहे की 7-8 दिवस ते अगोदर अंतरवाली सारखे फोन येत होते का आम्हाला यायचं म्हणून. 2-3 वेळेस ते वापससुद्धा गेले वाटतं, कारण इथली गर्दीचा अंदाज आहे. पण 2-2:30 तरी अंदाजे वाजले असतील रात्रीचे, कारण मी झोपलो होतो, सगळ्यांना भेटलो आणि झोपलो, आणि ते आलेलं सांगितलंच नाही मला, झोपलेलं होतं. त्यांना सांगितलं असं झोपलेलं आहे. मग ते शेवटी काय घंटाभर झाला असेल किंवा 2 घंटे झाले असेल उभा राहिलेले. ते उभा राहिलेले 2 घंटे झाल्यामुळं आता मला उठवायला आले मग आमचे माणसं. ते म्हणले आम्ही जाणारच नाही तिथून भेटल्याशिवाय. आईला म्हणलं आता भेटल्याशिवाय जाणार नाही. म्हणलं आपण तर सन्मान करणारे लोक आहेत, असले ते जातीफातीवादी नाहीत आपण स्वार्थावर जगत नाही. आणि सन्मान का आपल्या दारात आला आहे माणूस, दारात आल्याला पाहुणा असतो, तर आपण सन्मान केला पाहिजे कुठलाही असो. मग खाली गेलो 5 मिनटं, लगेच ते खाली बाहेर उभं होते तर वरी आले सरपंचाच्या त्या खोलीत. आणि मग त्यांनी सांगितलं आता प्रत्येक नेता अलग त्या संघ कार्यकर्ते असते तर प्रत्येक जण ओळख करून देतो.